करून बघितला घरी? हो सर, हॅलो, केला सर. ठीक आहे. केला नसेल त्याने लक्षात ठेवायचं की तुम्ही 2-3 मार्क घालवले असतील, मग टाइम चालला गेलाय, तो तुमचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन. तर मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशनचं काय रिलेशन असतं? तर molar conductivity is the electrical conductance of 1 mole of and increasing of the number of produce of ions. मोलार कंडक्टिव्हिटी काय दाखवते? तर मोलार कंडक्टिव्हिटी हे इलेक्ट्रिक कशा प्रकारे त्यातनं जाते, कशातनं सोल्युशन मध्ये, ही आपल्याला सांगत असते. ही मोलार कंडक्टिव्हिटी डेफिनेशन आहे. एका मोलच्या इलेक्ट्रोलाइट मधनं किती इलेक्ट्रिसिटी जाते याला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. मोलार कंडक्टिव्हिटी कशा प्रकारे वाढते? तर मोलार कंडक्टिव्हिटी हे आयन्स वाढल्यामुळे वाढते. दॅट्स ऑल. सोल्युशन मध्ये आयन्स वाढले तर मोलार कंडक्टिव्हिटी वाढते. The increasing number of ions produced in solution by one molecule leads to increase in molar conductivity. आयन्स वाढले तर मोलार कंडक्टिव्हिटी वाढते. काय डाऊट आहे? नाही सर. हॅलो, मी हे नाही म्हणत आहे की, मी काय म्हणतो आहे मोलार कंडक्टिव्हिटी आयन्स नुसार वाढते. मी हे म्हणत मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन नुसार वाढते. पॉइंट समजत नसेल तर पुन्हा विचार करा. मोलार कंडक्टिव्हिटी ही आयन नुसार वाढते. मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन नुसार वाढते असं मी म्हटलेलं नाही. कॉन्सन्ट्रेशन वेगळी गोष्ट असते, आयन्स वेगळी गोष्ट असते. कॉन्सन्ट्रेशन हे NaCl च आणि आयन्स हे Na प्लस असतात. यामुळे मोलार कंडक्टिव्हिटी वाढते, यामुळे नाही. तर मोलार कंडक्टिव्हिटी वाढण्यासाठी आयन्स इम्पॉर्टंट असतात. आपला एक महत्त्वाचा पॉईंट शिकायचा आहे, व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये काय रिलेशन असतं? भरपूर महत्त्वाचा पॉईंट आहे. तर दोन केसेस मध्ये आपण शिकतो, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि एक वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटचे दोन प्रकार टाइप्स असतात. आता हे तर माहिती असलं पाहिजे इलेक्ट्रोलाइट काय असतं. इलेक्ट्रोलाइट असा सबस्टन्स असतो की ज्यातनं इलेक्ट्रिसिटी काय होते, फ्लो होते, आणि ते इलेक्ट्रिसिटी फ्लो कोण करतो? आयन्स करतो. जेव्हा आपण ते कशामध्ये ऍड करतो? वॉटर. म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स अशा प्रकारे सबस्टन्स असतात की ते पाण्यात टाकल्यावरती त्यातनं इलेक्ट्रिसिटी जाते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ज्यांच्याकडे जास्त आयन्स असतात त्यांना आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणतो. आणि ज्यांच्याकडे वीक आयन म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ज्यांच्याकडे वीक नाही, कमी आयन्स असतात, कमी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, त्यांना म्हणायचं वीक इलेक्ट्रोलाइट्स. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट ऍक्च्युअली आपलं डिस्कशन भरपूर झालंय. सोल्युशन चॅप्टर मध्ये आपण तेच केलंय. ते इथे बघायचंय की मोलार कंडक्टिव्हिटी, आपला पॉइंट हा आपला मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय फरक आहे, म्हणजे काय रिलेशन आहे. हे तुमची मोलार कंडक्टिव्हिटी आणि हे कॉन्सन्ट्रेशन. तर चला बघू. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट increase rapidly with dilution. चला, कोण वाचणार हे? हॅलो, इकडे वाचणार का? हा सर. वाचतो सर वाच. तुझा आवाज करेक्ट नाही येत आहे, पण कुणाकडे चांगलं कनेक्शन आहे आवाजाचं? अरे वाचा रे, खरे वाचा, म्हणजे मला त्याच्यावरती बोलते. सर आता येतोय का? कोण वाचतं? नाही ना, तुझा आवाज ब्रेक होतोय. माधवी, तुझा कनेक्शन बरोबर आहे का बघ बरं. हो सर. वाच मग. Strong electrolytes. The molar conductivity of solution of strong electrolyte increases rapidly with dilution. It approaches the limiting value for 0.001 mole or 0.001 mole solution. The dilution.
थांबायचं. आता हे बघा फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट, जो एक एक पॉईंट बघायचा आपल्याला. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा गप्पा चाललाय आपला. रिलेशन आपल्याला काय काढायचं आहे, मोलार कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन यातलं आपल्याला रिलेशन काढायचं. मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन मधलं रिलेशन काढायचं. हे रिलेशन काढण्यासाठी आपण दोन सिच्युएशन कन्सिडर केल्या. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे सिच्युएशन बघावं लागतात. एक म्हणजे की ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट अशा प्रकारच्या दोन सिच्युएशन आपण स्टडी करतो. त्यातली फर्स्ट सिच्युएशन आपण स्टडी करतोय स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जेव्हा आपण त्याची मोलार कंडक्टिव्हिटी काढायला जातो तर आपल्याला कळतं की सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जेव्हा बनवतो आपण, जसं NaCl किंवा HCl काही HCl घ्या, तर तेव्हा आपण त्यामध्ये जसं जसं आपण त्यामध्ये रॅपिडली डायल्युशन करतो. डायल्युशन म्हणजे आता हे HCl आहे, यामध्ये आपण पाणी ऍड करत जातो, तसं त्याचं काय होतं, इन्क्रीज होतं. काय त्याचं इन्क्रीज होतं, कंडक्टिव्हिटी. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ डायल्युशन. सोल्युशन चॅप्टर मध्ये शिकवलं मी. डायल्युशन म्हणजे त्याच्यातलं डायल्यूट करणं, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर ऍड करणं. Cl आहे, यामध्ये जसं आपण पाणी ऍड करणार तसं त्याचं H+ आणि Cl- वाढतात आणि तो जास्त काय करायला लागतो, कंडक्ट करायला लागतो इलेक्ट्रिसिटी. तुमच्याकडे प्युअर HCl दिला आणि सांगितलं हे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, इथे HCl टाकला आहे आणि चला यातनं बॅटरीचं करंट, तर तो HCl कडे H+ असतं, Cl- असतं. आपल्याला माहिती आहे ऍसिड पाण्यात टाकल्यानंतर H+ तयार करतो, म्हणून त्याला ऍसिड म्हणतो. म्हणजे ऍसिड पाण्यात टाकल्यावरती कधी H+, पण तो ऍक्च्युली जो कॉन्सन्ट्रेटेड HCl असतो, त्या कॉन्सन्ट्रेटेड HCl मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. का होत नाही, कारण त्याच्याकडे H+ नसतो. जेव्हा तुम्ही पाणी टाकायला लागतात, जसं त्याला डायल्यूट करतात तसं त्याच्याकडे काय होतं, त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. लाईट जास्त काय करायला लागतो, ब्राईटली ग्लो करायला लागतो. म्हणजेच काय होतं, तर अशी डायग्राम तयार होते. म्हणजे हे तुमचं HCl होतं, याचं कॉन्सन्ट्रेशन इथे आपण 100% पकडू, इथे 100% कॉन्सन्ट्रेशन होतं. ओके, त्यात पाणी टाकलं. आता मी पाणी टाकल्यावरती कॉन्सन्ट्रेशन इथे कमी झालं. आता मी 50% पाणी इथे पाणी टाकलं, तर बघा त्या 50% पाणी इथे 100% कॉन्सन्ट्रेशन होतं, इथे 50% झालं. काय झालं बघा, आता त्याच्यावरती जर गेले, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे बघा, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची डायग्राम आहे. तर त्याचं बघा कंडक्टिव्हिटी बघा ही वाढून गेली. इथे स्ट्रॉंग असताना कंडक्टिव्हिटी 0 पकडा. हे बघा, हे इथे ही लाईन विसरून जा. अशा प्रकारची लाईन आहे. हे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कंडक्टिव्हिटी आहे. जेव्हा आपल्याकडे HCl हे कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणजे त्याचे कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, म्हणजे 100% म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे, जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. किती येते म्हणतं बघू, हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे, तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी बघा कमी आहे. आणि जेव्हा त्यात आपण 50% काय डायल्यूट केलं, तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी बघा वाढली. पुन्हा डायल्यूट केलं, पुन्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, पुन्हा कंडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जसं आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर वगैरे ऍड करतोय, तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन आपल्याला मिळतं. उलट असं आपल्याला उलट वाटतं. आपल्याला काय वाटतं, कोणतीही वस्तू जास्त टाकली ज्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे, म्हणजे HCl जर जास्त घेतलं त्याच्यामुळे जास्त इलेक्ट्रिसिटी मिळायला पाहिजे होती. जसं माधवी तुझं म्हणणं होतं की हे होतं, तू म्हटलं होतं सर HCl आहे, ते जेवढं जास्त तेवढं इलेक्ट्रिसिटी जास्त, कारण त्याच्यामध्ये H+ जास्त आहे. पण लक्षात ठेवायचं, हा HCl आहे, हा इलेक्ट्रिसिटी कॅरी नाही करत, त्यातला H+ करतो आणि Cl- करतो. पॉइंट समजून घ्या. म्हणजे सर जेवढं आपण सोलवंटची व्हॅल्यू वाढवू, म्हणजे व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याचं प्रमाण, की वॉटर समजा जास्त ऍड केलं आणि त्याच्यात HCl हे वॉटर पेक्षा कमी प्रमाणात ऍड केलं, तर ती इलेक्ट्रिसिटी जास्त कंडक्ट होईल का? दोन सिच्युएशन सांगतो. एक सिच्युएशन, दुसरी सिच्युएशन. चला दोन सिंपल. हे एक सिच्युएशन आहे, एक सिच्युएशन. इथे 100% HCl आहे, काही पाणी नाहीये, बरोबर. याला आपण कसं लिहितो, HCl HCl आहे, यात बॅटरी लावली, वायर टाकल्या तिथे, समजून घे. इथे वायर लावली, इथे लाईट लावलाय, तर यात लाईट लागत नाही. कॉन्सन्ट्रेशन तर जास्त आहे ना,
बरोबर ना माधवी? तू मागे हो. म्हटलं होतं सर, कॉन्सन्ट्रेशन हो. जास्त आहे, ऍसिड आहे, त्याच्यामध्ये एच तर आहेच ना, पण लाईट लागत नाही. त्यात पाणी टाका, लाईट लागतो, अजून टाका, अजून जोरात लागतो, अजून जोरात लागतो. का असं होत आहे? असं होण्याचं कारण काय आहे की हा जेव्हा प्युअर HCl असतो तर हा इलेक्ट्रिसिटी कॅरी करत नाही. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचा पॉट घेतला, प्युअर HCl टाकला, इथे रॉड हा HCl मॉलिक्यूल जाणार आहे का प्लस कडे किंवा मायनस कडे? तर मॉलिक्यूल आहे. नाही. तुम्हाला आधीच सांगितलं, मोलार कंडक्टिव्हिटी ही आयन्स मुळे असते. कशामुळे असते? मॉलिक्युल्स मुळे नसते. आपल्याला HCl चे मॉलिक्यूल किती ते इम्पॉर्टंट नाहीये. आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, तिथे H प्लस आणि Cl मायनस आहे का? तर तो H प्लस Cl मायनस आहे ना, H प्लस इकडे जाईल, हा Cl मायनस या प्लस कडे जाईल, मायनस कडे जाईल, तर ते इलेक्ट्रिसिटी आहे. मग तुम्ही प्युअर HCl घेतलं इथे आणि म्हटलं की चला इलेक्ट्रिसिटी लावा, त्यात HCl आयन्सच नाही ना, तिथे आयन आहे का? इथे मॉलिक्यूल आहेत ना. इथे एक HCl भरलेला आहे. HCl मध्ये काय असतं? HCl चे मॉलिक्यूल. पॉइंट करतोय? हो हो सर. HCl च्या बॉटल मध्ये HCl चे मॉलिक्यूल असणार. जसं की पाण्याचं बॉटल आहे, पाण्याच्या बॉटल मध्ये पाण्याचे मॉलिक्यूल असणार. आयन्स प्रश्न आलाच कुठे? आयन्स कधी तयार होतात? जेव्हा ऍसिडला आपण पाण्यात टाकतो तेव्हा त्याचं H प्लस आणि Cl वेगळं होतं. कारण काय, इथे H2 असतो, हा H2 हा H ला वेगळं करतो, Cl मायनसला वेगळं करतो. मग पाणी असल्याशिवाय आयन तयार होणार आहेत का? नाही. मग पाणी असल्याशिवाय हा प्लस मायनस कडे जाणार नाही, हा मायनस प्लस कडे जाणार नाही. म्हणजे पाणी नाही तर आयन नाही, म्हणजेच काय नाही, इलेक्ट्रिसिटी नाही. मग पाणी टाकणं म्हणजे काय करणं? डायल्यूट करणं. मग जेवढं आपण ह्या 100% HCl मध्ये पाणी टाकू तेवढे इथले आयन जास्त निघायला लागतील. करेक्ट आहे की नाही? हो हो सर. करेक्ट आहे का? मग पाणी वाढवा, हो. आयन वाढवा. पाणी वाढवा, मग पाणी म्हणजेच काय, तर हे इथे 100% HCl होता, त्यात आपण इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी करतोय, म्हणजे पाणी ऍड करतोय, त्याची कंडक्टिव्हिटी होते, वाढते, कॉन्सन्ट्रेशन कमी होते. ते कॉन्सन्ट्रेशन कमी होते कारण पाणी टाकतोय, बरोबर? आणि इकडे काय होतंय, मग कंडक्टिव्हिटी वाढते, एका ठिकाणी थांबते. त्याच्यावरती कंडक्टिव्हिटी वाढत नाही, त्याच्यावरती पाणी टाकलं तरी काही होत नाही. काय म्हणतोय मी? अशी कंडिशन तुम्ही म्हणणार की आता तिथे त्याच्यावरती आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळत नाही, तुम्ही कितीही पाणी टाका. मग त्याला म्हणतात लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. म्हणजे अशा प्रकारची सिच्युएशन इथे आहे. तुमच्याकडे 100% HCl होतं, त्याला अंडर रूट मध्ये कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला आहे, ते सायंटिस्टने केलेला आहे. तर तुम्ही पाणी टाकताय 50% आलं, कंडक्टिव्हिटी इथपर्यंत आली, पाणी टाकताय, इथे एक अशी सिच्युएशन येते की याच्या खाली इथे याच्या वरती आता इथे थांबून जाते कंडक्टिव्हिटी. किती पुणे पाणी टाकलं तर ते तेवढीच राहते. याला त्याची लॅमडा झिरो म्हणतात. म्हणजे आता याच्या वरती कंडक्टिव्हिटी वाढू शकत नाही तुम्ही किती पण. त्याला त्याची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. मग आता मोलार कंडक्टिव्हिटीचे दोन प्रकार झाले, एक मोलार कंडक्टिव्हिटी आणि लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. लिमिटिंग म्हणजे तुम्ही त्याला डायल्यूट केल्यानंतरही, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची एका लिमिटच्या खाली कंडक्टिव्हिटी वाढू शकत नाही, त्याला म्हणायचं लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. पॉइंट करतोय? हो. हो सर. हे बघा, पॉइंट कळायला पाहिजे, पेपर मध्ये येईल. तर तुम्हाला ग्राफ विचारला जातो, ग्राफ समोर आहे, हे कॉन्सन्ट्रेशन आहे. तुम्हाला विचारलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी सांगा रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टिव्हिटी. ग्राफ काढायचा, ग्राफ मध्ये सांगायचं हे मोलार कंडक्टिव्हिटी वाय ऍक्सिस, कॉन्सन्ट्रेशन एक्स ऍक्सिस. कॉन्सन्ट्रेशन विसरायचं नाही, अंडर रूट मध्ये सायंटिस्टने घेतलंय त्यामुळे आपण अंडर रूट मध्ये तो फॉलो करतो रोल, तो अंडर रूट मध्ये टाकायचं. स्ट्रॉंग म्हटलं की ग्राफ कसा काढायचा, स्ट्रेट लाईन आणि थोडा पुढे बेंड, स्ट्रेट लाईन आणि थोडा पुढे बेंड. वीक म्हटलं असा. हा अजून आपण शिकलेला नाही, आपण याच्या गप्पा करतोय.
स्ट्रेट लाईन. सीईटीने एकदा प्रश्न विचारलाय की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशनचा ग्राफ कसा असतो, कसा दिसतोय? स्ट्रेट लाईन. हो. हे थोडंसं इम्पॉर्टंट नाहीये, स्ट्रेट लाईन ग्राफ असतो. ठीक आहे. आणि मग विचारू शकतो पुन्हा मग की वीक साठी कसं असतं, याला काय म्हणतात? हायपरबोला म्हणतात का पॅराबोला म्हणतात? मॅथ झालाय ना रे बुवा? हायपरबोला म्हणतात. अनुजा, याला हायपरबोला म्हणतात का पॅराबोला म्हणतात? मॅथ वाला लक्षात ठेवायचं रे, हायपरबोला पॅराबोला. पॅराबोला म्हणतात सर. हायपरबोला कसा असतो? ठीक आहे, जाऊ द्या, मॅथ्स मध्ये मला जास्त जायचं नाही. याच्या ऑपोजिट असतो पॉईंट सर. कळाला तुम्हाला? हा. ठीक आहे. पॉईंट कळाला. मग पॉईंट तो काय असला होता, डायल्युशन केल्यामुळे मोलार कंडक्टिव्हिटी वाढते. पॉईंट समजला? हो. त्याची लिमिटिंग व्हॅल्यू सांगितली तुम्हाला. लिमिट कुठपर्यंत राहते? 0.001 to 0.001 मोलार. याच्या वरती जात नाही. म्हणजे एवढं मोलार सोल्युशन तुम्ही जर केलं तर तिथे त्याची कंडक्टिव्हिटी थांबून जाते. याच्या वरती आता एवढं मोलार सोल्युशन जर तुम्ही वापरलं तर याच्या वरती कंडक्टिव्हिटी एवढं तुम्ही त्याला डायल्यूट करून टाकलं 0.001 मोलार, म्हणजे पाणी भरपूर टाकून दिलं. आता याच्या वरती मोलार कंडक्टिव्हिटी वाढत नाही. म्हणजे तुम्हाला विचारलं होतं की मोलार कंडक्टिव्हिटी किती कॉन्सन्ट्रेशनला तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटीची फायनल व्हॅल्यू मिळते, तर ह्या रेंज मध्ये मिळते. ही रेंज आहे की ह्या रेंज मध्ये हे मोलार कंडक्टिव्हिटी येते ना, ही रेंज, हा. या रेंज मध्ये तुम्हाला फायनल व्हॅल्यू इथे मिळून जाते. मग त्याच्यात तिथे थांबून जाते. चला पुढं माधवी. हो सर. The dilution has no effect on molar conductivity thereafter. The maximum limiting value of molar conductivity is the molar conductivity at zero concentration or at infinite dilution. It is denoted by lambda 0. The zero concentration or infinite dilution means the solution is so dilute that further dilution does not increase the molar conductivity. थांबायचं. तुम्हाला काय सांगितलं शेवटी की तुम्ही डायल्यूट करून करून किती करणार? एका लिटर मध्ये असेल मध्ये पाणी टाकून किती टाकणार? डायल्युशन कडे म्हणजे काय करणार की त्याचा इफेक्ट नलिफाय करणं. डायल्युशन कडे म्हणजे तुम्ही पाणी टाकणार. तर अशी सिच्युएशन येणार की एवढं मोलॅरिटी त्या सोल्युशनची झाली. आता हे मोलॅरिटी कुठून आली तर तुम्हाला 10 वेळा शिकवलंय. मोलॅरिटी म्हणजे काय? किती मोल होते आपण किती लिटर होतं, याचा आन्सर किती आला पाहिजे? 0.001. समजलं? हो. तुम्ही पाणी एवढं वाढवा की तुमचं हे बॉटम एवढं वाढवा की वरच्याचं आन्सर किती आलं पाहिजे? 0.001 आलं पाहिजे. समजलं? हे किती घ्या तुम्ही, पण खालचं किती वाढवायचं आहे की हा रेशो किती आला पाहिजे? 0.011 आला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार की त्याची आता मोलॅरिटी किती झाली आहे? 0.01 झाली. मग त्याच्यानंतर तुम्ही त्यात खाली किती पाणी वाढवा, तुमची कंडक्टिव्हिटी हालत नाही. त्याला आपण मॅक्झिमम लिमिट म्हणतो. आणि त्या मॅक्झिमम लिमिटला आपण, आणि मॅक्झिमम लिमिट जनरली कुठे होतं? झिरो कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनच झिरो होऊन जातं ना, इन्फिनिटी होऊन जातं. तुम्ही डायरेक्टली इथपर्यंत टेकून जातात ना. इथून आलात चालले इथपर्यंत टेकून जात तुम्ही 0 पर्यंत. आणि इथे मग बघा, इथे मॅक्झिमम व्हॅल्यू भेटते तुम्हाला कंडक्टिव्हिटी. हे 0 व्हॅल्यू आहे ना, इथे ग्राफ वरती हे 0 व्हॅल्यू असते. तुम्ही 0 पर्यंत निघून जातात किंवा इन्फिनिटी पर्यंत निघून जातात. कॉन्सन्ट्रेशन तुम्ही एवढं कमी करून टाकता पाणी टाकून. तर तेव्हा जी कंडक्टिव्हिटी असते त्याला लॅम्बडा 0 म्हणतात. त्याच्या खाली आता इलेक्ट्रिसिटी जाणार नाही. द झिरो कॉन्सन्ट्रेशन और इन्फायनाइट डायल्युशन मीन द सोल्युशन. झिरो कॉन्सन्ट्रेशनचा मिनिंग आपण असं काढतो, तुम्ही आता त्याच्यात किती पाणी टाका कंडक्टिव्हिटी वाढणार नाही. याला झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आता पाणी टाकल्यामुळे काही फरक पडत नाही. पॉइंट करतोय? हो. पॉइंट कळत नसेल पुन्हा विचारा. कळतोय त्यांना सर. समजत नसेल त्यांनी पुन्हा विचारा. सिंपल प्रश्न आहे.
कोणतंही ऍसिड घ्यायचं, कंडक्टिव्हिटी का दाखवतं, कारण त्यात आपण पाणी टाकतो. हे सी कमी करणं म्हणजे पाणी टाकणं, डायल्यूट करणं. तर आपण त्याला डायल्यूट करतोय, एवढं पाणी टाकून दिलं की त्यात आता काही राहिलंच नाही, आहे थोडेसे राहिले, पाणी एवढं वाढून गेलं. पण ते करता करता आपल्याला कळालं की त्याची कंडक्टिव्हिटी जोरात वाढली, लाईट जोरात लागतोय आता, पण एका ठिकाणी तो थांबला. आता याच्या पुढे पाणी टाकलं तरी काही वाढत नाही. त्याला म्हणायचं त्याची मोलार लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. आणि त्याची रेंज जर विचारली तर ते किती कॉन्सन्ट्रेशन असते, तर ते एवढ्या छोट्या कॉन्सन्ट्रेशनला असते. ऍक्च्युली 0.00चा अर्थ असतो 0. 0.0001 म्हणजे काय असतंय, याचा मिनिंग काय घेतो आपण जनरली 2 डिजिट घेतो ना. 0.01. हो. मग तुम्हाला असं कोणी लिहिलं की चला सर हे असं आहे 0.0000 असं, तर सिंपल आपण असं करतो, हा 5 पेक्षा छोटा असला तर आपण असं लिहून टाकतो, सर हे 0 आहे सर, हे 1 काही व्हॅल्यू नाही. तो जर इथे 6 असला असता तर इथे 1 दिला असतात. माहिती आहे ना रोल मॅथचा. हो. तर 0.001 ला आपण 0. मग एक सायंटिस्ट आला, सायंटिस्टचं नाव होतं कोलार्च. नाव लक्षात ठेवायचं, कोलार्च, एफ कोलार्च. त्याने एक्सपेरिमेंट केले भरपूर, सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करतो, आणि त्याने प्रूव्ह केलं की मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, हा जो मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सेप्ट आपण शिकतो आहे, हा मोलार कंडक्टिव्हिटी आणि पर्टिक्युलर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी, म्हणजे NaCl साठी, SCl साठी, स्ट्रॉंग वाले की जे पाण्यात टाकतात आयन लगेच काय करतात, रिलीज करतात. तर त्यांचं मोलार कंडक्टिव्हिटी आणि हा मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये कशाचं रिलेशन असतं. मोलार कंडक्टिव्हिटी व्हॅरीज लिनियरली विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. दिस इज कॉल्ड एज कोरास लॉ. कोलार्सचं काय स्टेटमेंट आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ही मोलार कंडक्टिव्हिटी आहे आणि हे आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, हे स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे, यांच्यामध्ये लिनियर रिलेशनशिप असतं. तुम्हाला दाखवलं आता, अशी स्ट्रेट लाईन दाखवली, तेच त्याने इथे स्टेटमेंट मध्ये लिहिलं. मग ते स्टेटमेंट मध्ये लिहिताना लिनियर काढली म्हणजे प्रत्येक लाईनचा स्वतःचा एक ग्राफ असतो. मॅथमॅटिक्स मध्ये जेव्हा ग्राफ वरती कोणती लाईन काढली जाते त्याचं एक काय असतं, इक्वेशन असतं लाईनचं. मग त्या लाईनचं इक्वेशन काय असतं, कंडक्टिव्हिटी काय असते, दी कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा झिरो म्हणजे लिमिट, त्याचं लॅम्बडा झिरो मायनस ए म्हणजे काय असते, कॉन्स्टंट असतो, आणि हा अंडर रूट ऑफ सी म्हणजे काय असतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं. तर हे एका स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, याला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणतात. म्हणून त्याने म्हटलं की मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन हे एकमेकांना लिनियर लाईनने काय करतात, व्हेरी करतात. पण कळाला. आणि ते कोणतं इक्वेशनने करतात, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा झिरो मायनस ए अंडर रूट ऑफ सी. आता लॅम्बडा झिरो नवीन पॉईंट काय आला इथे, तर लॅम्बडा झिरो आला की हे जे जिथे हे लॅम्बडाची व्हॅल्यू संपते, जिथे ही लाईन संपते त्या पॉइंटला लॅम्बडा झिरो म्हणायचं, आणि तिथला तो कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि हा काय आहे त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे. ए म्हणजे काय, तर एक कॉन्स्टंट असतो, आणि अंडर रूट ऑफ सी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. तर इक्वेशन तुम्हाला माहितीच पाहिजे. तर एला कॉन्स्टंट म्हणणार आपण फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, द प्लॉट, आणि हा ग्राफ त्याचा असा काढणार, आणि स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला म्हटलं की सांगितलं तुम्हाला की पॉईंट असा विचारला, दी व्हॅरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन, शॉर्ट नोट. तर तुम्ही काय लिहिणार, कोलार्च लॉ लिहिणार. की तुम्हाला सांगितलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी मोलार कंडक्टिव्हिटी सांगा, तरी तुम्ही हेच लिहिणार. तुम्हाला सांगितलं कोलार्च सांगितलं तरी तुम्ही हेच लिहिणार. काय काय आलं पाहिजे, कोलार्चचा लॉ आला पाहिजे, इक्वेशन आलं पाहिजे, ग्राफ आला पाहिजे. त्याच्या आधी इथे स्टेटमेंट आलं पाहिजे की मोलार कंडक्टिव्हिटी आणि हे कसं असतं, एवढं आलं पाहिजे. चला, कोणाला डाऊट आहे कोलार्च मध्ये, विचार.
चॅप्टर मधला एमपी पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट. ग्राफ काढता येत नाही किंवा ग्राफ मध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा काय नाही समजलं. समजलं. प्रतीक्षा, समजलं सर. चलो नेक्स्ट. पुढे आहे वीक इलेक्ट्रोलाइट्स. मॅक्झिमम प्रश्न स्ट्रॉंग वरती एक प्रश्न येऊन जातो, पण वीकला अजून फोकस केला जातो. वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आधी समजलं पाहिजे वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय असतात. वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे अशा प्रकारचे सबस्टन्स असतात ते पाण्यात टाकल्यानंतर त्यातलं 30% जे असतं ते 30%, हे बघा आता हा एक सबस्टन्स आहे, तर 30% किती असणार आहे, एवढा पकडून घेऊ. या 30% चे आयन फॉर्म होतात आणि याचे हे जे बाहेरचं आहे याचे आयन तयार होतात. त्याला आपण वीक इलेक्ट्रोलाइट जनरली म्हणतो. हे एवढे आयन नाही तयार करत. आणि स्ट्रॉंगचं कसं असतं, स्ट्रॉंगचं असं असतं की स्ट्रॉंग पाण्यात टाकलं की लगेच त्याचे आयन तयार होतात. हा स्ट्रॉंग असते त्याचे 100% काय येतात, आयन तयार होतात. स्ट्रॉंग आणि वीक मधला फरक काय, तर स्ट्रॉंग पाण्यात टाका तुम्हाला 100% आयन्स मिळतील. वीक पाण्यात टाका त्याचे 30-45% वगैरे असे तुम्हाला मिळतील आयन. आणि बाकीचं हे जे येलो कलर हे असंच राहणार पाण्यामध्ये. मग ते असं म्हणजे काय असणार ते, याला मॉलिक्यूल म्हणतात. याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल. म्हणजे जो सबस्टन्स टाकला आहे त्याचे हे मॉलिक्युल्स आहेत जसे तसे, आणि त्यातले काही मॉलिक्युल्स पाण्याने ब्रेक केलेत आणि आयन तयार केलेत. आणि त्या 30% आयन मुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे. म्हणून त्याला वी इलेक्ट्रोलाइट म्हणतो, की ज्यामुळे आपल्याला 100% किंवा त्याचं टोटल इफिशियन्सीने आपल्याला आयन मिळत नाही, म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्यातून जाऊ शकत नाही, म्हणून त्याला वी म्हणतो. स्ट्रॉंग कोणाला म्हणतो, असा सबस्टन्स आहे की तो पाण्यात टाकल्यावरती 100% आयन रिलीज होऊन जातात आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते, त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कळाला का सांग. हो सर, काय हो सर. मग आपण आता पहिलं कंडिशन संपली आपली, की जो 100% पाणी टाकल्यावरती डिझॉल्व्ह होतो. डिझॉल्व्ह होतो म्हणजे काय, आयन तयार करतो आणि त्यामुळे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी असते. जर बेसिक एक्झाम्पल बघायचं असेल तर तुमच्या घरामध्ये एक बॅटरी असते. इन्व्हर्टर हा कन्सेप्ट आधी भरपूर होता आपल्याकडे, माहिती ना इन्व्हर्टर. हो. इन्व्हर्टर्स मध्ये काय टाकलं जातं, दर महिन्याला माणूस ते काही टाकतो, काय टाकतो, एक म्हणजे पाणी, ते बॉटल मधून पाणी टाकतो, ते पाणी टाकतो. डिस्टिल्ड वॉटर. हा, डिस्टिल वॉटर टाकतो, करेक्ट. आता मला सांगा, पाण्यामुळे इलेक्ट्रिसिटी वाहते का, नाही. डिस्टिल नाही. वॉटर आहे ते. तुम्हाला 8वीत शिकवलं असेल, डिस्टिल वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तुम्ही अशा सिस्टीम मध्ये पाणी टाकतात की जिथे इलेक्ट्रिसिटी वाहते. आणि किती कॉन्ट्रोवर्सी की तुम्हाला शिकवलं तर डिस्टिल वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आम्हाला तर होतं बाबा, म्हणजे मी जेव्हा काय 9-10 मध्ये होतो, केव्हा माझं म्हणतोय मी, ही आताच वेगळी गोष्ट आहे, तेव्हा आम्हाला शिकवलं गेलं होतं की डिस्टिल वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आम्हाला गिव्ह रिझन यायची. मग तेव्हा विचारलं होतं की डिस्टिल वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सिम्पल आहे ना, जे बॅड कंडक्टर आहे तर तुम्ही एका सिस्टीम मध्ये टाकताय की जी इलेक्ट्रिसिटी तयार करते, ज्यात इलेक्ट्रिसिटी वाहते. असं का होते, तर त्याच्यामध्ये काय असते हे तुम्ही विसरले की त्याच्यामध्ये H2SO4 असतो, ऍसिड टाकलेलं असतं. त्या ऍसिड मध्ये तुम्ही पाणी टाकतात, म्हणजेच काय तयार करतात तुम्ही, ह्या H2SO4 मध्ये पाणी टाकल्यामुळे ते H+ वेगळे करतात ना, SO4- वेगळे करतात ना, तिथे पुन्हा रॉड असतात. ही प्रोसेस ही चालते आणि या H+SO4- इकडे तिकडे जातात आणि तुम्हाला काय मिळते, इलेक्ट्रिसिटी मिळते. जर तुम्ही त्या H2SO4 मध्ये पाणी टाकत नसाल तर ते H2SO4 आयन तयार करू शकत नाही आणि तुमचं इन्व्हर्टर करू शकत नाही. हे तुम्ही कोलार्स लॉ कुठे वापरताय किंवा मोलार कंडक्टिव्हिटी कुठे वापरताय, इन्व्हर्टर मध्ये, जिथे की तुम्ही पाणी टाकतात. पण कोणी हा विचार करत नाही की पाणी टाकल्यामुळे होतं काय, फक्त काय टाकायचं असतं, पाणी टाकायचं का, माहित नाही कोणाला माहित. प्रश्न विचारले पाहिजे कधी कधी की काय असतं, म्हणजे भरपूर आमच्या गावाकडे लोक पाणी टाकतात तिकडे, पाणी टाकावं लागतं म्हणून, का टाकावं लागतं काही नसतं. मला घरात नॉलेज आहे, पाणी टाकतात, का टाकणार माहित नाही. तर पाणी टाकल्यामुळे ते H2SO4 मधले आयन्स वेगळे होतात, तर ते वेगळे झाल्याशिवाय तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ते बॅटरी देऊ शकत नाही. तर ते झालं 100%. आपण थोडं वीक मध्ये येऊ.
मग वीक मध्ये मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस रॅपिडली ऑन डायल्युशन. सर मोलार कंडक्टिव्हिटी वीक, हा ते पाणी म्हणजे ते स्पेशलच टाकावं लागतं का कोणतंही टाकलं तरी चालतं? हे बघा, आपण जे पाणी पितो ना ते गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटीचं असतं. तुम्ही जे हा घरातलं पिता ना त्याला हा टॅप वॉटर. पाण्याचे प्रकार वेगळे आहेत. तुम्ही जे टॅप वॉटर, हम्म. नंतर तुम्हाला जे म्युन्सिपाल्टीकडनं येतं ते टॅप, हो बरोबर. हो. नंतर तुम्ही जे बॅटरी टाकता त्याला डिस्टिल वॉटर म्हणतात. हम्म. तुम्ही जे वॉटर प्युरिफाय करणं त्याला आर वॉटर म्हणतात. हो. वॉटरचे वेगळे प्रकार आहेत. हे आर वॉटर हे डिस्टिल वॉटर नसतं, म्हणजे प्युअर नसतं. प्युअर फक्त एकच वॉटर असतं, त्याचं नाव आहे डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटर मध्ये फक्त H2O चे मॉलिक्युल असतात. फक्त म्हणतोय मी. हा एकदा डिस्टिल वॉटरची बॉटल घ्या, पाणी पिऊन बघा. प्युअर त्याच्यामध्ये फक्त वॉटर असतं, काहीही नसतं. तुम्ही जे पिता ते वॉटर नसतं. तुमच्या पाण्यामध्ये सोडियम असतो, मॅग्नेशियम असतो, कॅल्शियम असतं, भरपूर गोष्टी असतात. तुम्ही जे पिता ते पाणी नसतं, ते सोल्युशन असतं. जे आर वॉटर लोक पितात ते सोल्युशन असतं, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम भरपूर असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे प्युअर वॉटर फक्त डिस्टिल वॉटरच असतं. जे की कसं करायचं असतं, ते पाणी तापवायचं शिकवलं ते असतं ना, ते मागच्या वर्षी सांगितलं होतं. पाणी तापवायचं, वाफ करायची, ते जमा करायचं. होतं ना ते 10 मध्ये तुम्हाला असं. हो होतं. याला डिस्टिल वॉटर म्हणतात. या पाण्यामध्ये दुसरं काही नसतं, फक्त पाणी, नुसतं फक्त वॉटरचे मॉलिक्युल्स असतात. याला आपण डिस्टिल म्हणतो. आता बोल, काय म्हणायचं तुला? कळालं. मग आता मला सांग, तू घरचं पाणी टाकून त्याच्यामध्ये ते पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट टाकून ती बॅटरी चालणार आहे का? नाही. आपल्याला तिथे प्युअरली काय पाहिजे? वॉटर. करेक्ट. आता प्युअरली वॉटर फक्त आपण कंपनीतनं विकत घेऊ शकतो, आपल्या घरी नसतं. कळाला प्रश्न? नेक्स्ट आहे की आता चला, प्रश्न काय होता आपला, कुठे होतो आपण, गेला माझ्या डोक्यातनं, काय बोलत होतो मी? मोलार कंडक्टिव्हिटी ही जी असते वीक इलेक्ट्रोलाइटची, ती इन्क्रीज होते रॅपिडली विथ डायल्युशन. म्हणजे जसजसं तुम्ही डायल्यूट करत जाता तर याचीही रॅपिडली इन्क्रीज होते. कोणाची? वीक इलेक्ट्रोलाइटची. आणि कोटपर्यंत, फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.01 द व्हॅल्यू लोअर दॅन लॅम्बडा. ठीक. मग आता काय होतं, फॉर कॉन्सन्ट्रेशन 0.01 आणि 0.01 द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज लोअर दॅन दॅट लॅम्बडा 0 द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. आता त्याचा मिनिंग काय होतं बघा. जशी वीक इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी काय होतं की मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत होती, तसं यांच्यासाठी थोडं वेगळं. यांच्यासाठी अशा प्रकारे, यांचं कसं लीड वाढते तसं नाही, यांचं कमी असते आणि एकदम वाढायला लागते, रॅपिड. याला रॅपिड इन्क्रीज म्हणतात. यांचं कसं एकदम प्रपोर्शन मध्ये वाढते. इन्क्रीज तर ते फक्त इन्क्रीज लिहिलं आहे. रॅपिड म्हटलं का मागच्या वेळेस मी? रॅपिडचा अर्थ असतो कमी 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 आणि एकदम इथून शूट होणार वरती, एकदम मोलार कंडक्टिव्हिटी वाढून जाणार, त्याला म्हणायचं रॅपिड. तर यांचा ग्राफ आणि त्यांचा ग्राफ वेगळा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.01 मोलर अँड 0.00 मोलर, हे ह्या व्हॅल्यूला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला काय सांगितलं तुम्ही, कोणतं कंडक्टिव्हिटी मिळते? मोलार कंडक्टिव्हिटी मिळते. हे सांगितलं होतं आपण की इथे मोलार कंडक्टिव्हिटी मिळते. इथे सांगितलं होतं आपण की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला इथे आपल्याला कोणती कंडक्टिव्हिटी मिळते? लिमिटिंग कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू मिळते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला. करेक्ट. पण इथे बघायचं, आता इथे बघायचं, फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.00 m मोलर ह्या सोल्युशनला द व्हॅल्यू लॅम्बडा 0 इज लोअर दॅन लॅम्बडा 0. तर याची काय, हे बघा, हे जे लॅम्बडाची व्हॅल्यू असते इज लोअर दॅन लॅम्बडा 0 द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट द 0 कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे बघताय, आता बघा याची व्हॅल्यू बघा, 0 कॉन्सन्ट्रेशन इथून याची जी लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू असते, तर लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू म्हणजे काय, तर इथे मोलार कंडक्टिव्हिटी एकदम त्याच्यापेक्षाही कमी व्हायला लागते.
पॉइंट करतोय तुम्हाला लॅम्बडा झिरो म्हणजे काय, ती कंडक्टिव्हिटी ऍट दी झिरो कॉन्सन्ट्रेशन. पॉइंट करतोय माझं काय म्हणायचं आहे. हो आणि त्याच्यापेक्षाही आपल्याला तिथे कमी कंडक्टिव्हिटी मिळायला लागते लॅम्बडाची, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून थोडी व्हॅल्यू कमी होते. कोणाला? या वीक इलेक्ट्रोलाइटला. हे बघा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा ग्राफ कसा आहे बघा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा ग्राफ बघा तुम्ही नीट. शार्प एक लाईन मध्ये आहे आणि याच्या वरती जाऊ शकत नाही, ते अटकून जात होतो. याचा ग्राफ तसा नाही, याचा ग्राफ असा इन्फायनाइट कडे जातोय बघा, कंटिन्यू येतो. तो ह्या लाईनला असं जवळ स्लोप करत जातोय, असं जवळ टच करत जातोय. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग होतो की कॉन्सन्ट्रेशन जर आपण झिरो म्हटलं, कॉन्सन्ट्रेशन झिरो होता नाही, असं असं कॉन्सन्ट्रेशन झिरो म्हणजे काय म्हणतो आपण, असं म्हणतो 0.001 ला आपण झिरो म्हणतो. हे 0.001 याला जे लिमिटिंग व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षाही थोडीशी कंडक्टिव्हिटी पुढे काय होते, व्हॅल्यू कमी होते. कोणाला? वीकला. समजतंय? हो उलट बोललो का मी? वीकला कंडक्टिव्हिटी कमी होते म्हणजे तुम्ही. हॅलो सर तुम्ही म्हणाले प्रश्न विचारा, वीकला तो प्रश्न कंडक्टिव्हिटी नव्हता. कमी होते. कशाला? नाही नाही तुम्ही म्हणाले ना, आता उलट बोललो का मी, तर वीकला नाही कंडक्टिव्हिटी कमी एक काम होते. करा तुम्ही मला नाही तसं नाही, तुम्ही मला प्रश्न विचारा म्हणजे त्याच्यावरती आपण बोलू. चला पहिला पॉईंट कळाला का मला सांगा. मोलार कंडक्टिव्हिटी वेटची रॅपिडली इन्क्रीज होते, एवढं काही कळालं का? हो सर. काय हा पॉईंट क्लिअर करा. सर आता दुसरा पॉईंट कळा की, हा बोल. डायल्युशन केल्यावर कॉन्सन्ट्रेशन कमी होईल ना सोल्युशनचं? मग कॉन्सन्ट्रेशन कमीच होते आपल्याकडे. मग सर ते हे पास कस काय म्हणजे जास्त कस काय मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार? पॉइंट तोच आहे. हा प्रश्न कोणाचा आहे? पहिली गोष्ट कोण आहे? यशवंत नाव. परदेशी. ओके. पहिला प्रश्न लक्षात घ्या की आपल्याकडे एसएल आहे. ओके, याला मॉलिक्यूल म्हणतात. काय डाऊट आहे याच्यामध्ये? एसएल चा मॉलिक्यूल आहे, दोन ऍटम एकत्र आले मॉलिक्यूल. चला परदेशी तू मला सांग आता, हा एसएल चा मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये H प्लस वगैरे असं आयन असतात का? येस. म्हणजे सर ते पाण्यात गेल्यावरच होती H+Cl- नाहीतर बरोबर. म्हणजे याचा मिनिंग काय, तर माझ्याकडे ना 1 लिटरचं एसएल आहे आणि मी ह्या एसएल मध्ये बरोबर. येस. आता मला सांग, ते 2 ड्रॉप पाणी टाकले तर ते 2 ड्रॉप ह्या एसएल मध्ये एवढ्याच कॉन्टॅक्ट मध्ये येणार ना एसएलच्या, का सर्व एसएलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील? कॉन्टॅक्ट मध्ये येतील ना ते 4-5 मॉलिक्यूलच्या, का नाही? येस. हॅलो. यस. मग ते जेवढ्या मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील तेवढेच H+ आपल्याकडे तयार होते. मग आता मी काय केलं, 2 ड्रॉप नाही, मी आता 10 ड्रॉप टाकले पाण्याचे. मग आता हे एसएलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती आले होते? 10 मॉलिक्यूल आले होते. आता 10 टाकल्यावर 20 मॉलिक्यूल पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील ना? हॅलो. येस. हा. मग आता जर आपल्याकडे 10 मॉलिक्यूल पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले होते आणि 10 H+ तयार झाले होते. पॉईंट करतोय मला काय म्हणायचं आहे? चला मग तिकडे जाऊ, पुस्तकात दाखवू तुला, म्हणजे लिहायला मला सोपं जाईल. हे बघा, कुठे गेलं ते व्हाईट? हे बघा, तुमच्याकडे मी सांगितलं होतं, हे काय सांगितलं मी, की तुमच्याकडे एक एससीएल आहे. एससीएल मध्ये मी इथे 10 ड्रॉप टाकलेत. किती? 2 ड्रॉप टाकलेत पाण्याचे.
आता 2 ड्रॉपच्या शेजारी किती एससीएल होते? 10 एससीएल चे मॉलिक्युल होते. मग त्या 10 एससीएल मधनं 10 H प्लस तयार झाले. त्या 10 H प्लस पुढे माझ्याकडे इलेक्ट्रॉन तयार झाले. आता मी तिथे 2 ड्रॉप नाही, आता मी तिथे 10 ड्रॉप टाकले. मग ऑब्व्हियसली 10 ड्रॉप मुळे जास्त एससीएल कॉन्टॅक्ट मध्ये येतील की नाही परदेशी? येस. मग तिथे 100 H प्लस तयार होतील. मग 100 मुळे जास्त इलेक्ट्रिसिटी मिळणार काय सर 10 H प्लस मुळे मिळणार? व्हॉल्यूम वाढेल ना मग सोल्युशनचं, मग ते थोडं लांब म्हणजे हे नाही जाणार का लांब लांब हे मग? बघा हा मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये 2 पॉईंट शिकलो. पहिला पॉईंट, मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये आपण हे बघतो की तुम्ही एचसीएल किती घेतलाय. आपल्याकडे एचसीएल चे किती मॉलिक्युल आहेत? 10 मॉलिक्युल. आपण दुसरा पॉईंट बघितलं ते आयन्स आहेत का. आपण हे नाही म्हटलं की तिथे किती बाकीचं लिक्विड आहे, सॉल्व्हंट आहे. मी म्हटलं आयन किती आहेत. पॉईंट करतोय. दूर म्हणजे किती जातील. म्हणजे तुमच्याकडे एवढंच हे तुमचं काय म्हणता एक टँक आहे. टँक म्हणजे काय? टँक म्हणजे पाण्याचा टँक नाही. तुम्ही त्याला बाउल म्हणू शकता, ग्लास म्हणू शकता. त्यामध्ये एवढं एचसीएल भरलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही 2-4 थेंब टाकले, बरोबर. आणि आपल्याला इथे कंडक्टिव्हिटी, आता तुम्ही जर इथे पाणी नाही टाकलं तर बॅटरी तुम्हाला इथे लाईट ग्लो करणारच नाही. सिंपल गोष्ट आहे, लाईट ग्लो करू शकत नाही. तुम्ही जसजशी ते पाण्याचे ड्रॉपलेट टाकत जाणार तसं तिथे H प्लस त्याच्या पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणार, H प्लस वाढत जाणार, लाईट ग्लो करतात. पॉईंट करतोय. तुम्ही ते कसं म्हणताय की घराची पाण्याची टँक आहे सर, तिच्यामध्ये 2 HCl चे ड्रॉपलेट टाकलेत आणि त्याच्यामध्ये तुमचा असा विचार मला वाटतंय सर ही पाण्याची टँक आहे, हिच्यात टोटल पाणी भरलाय सर आणि याच्यामध्ये ना मी एक ड्रॉप टाकला सर HCl चा आणि इथे रॉड लावले सर. आता बोला लाईट लागेल का? दूर गेले ना सर ते एकदम, बरोबर आहे की नाही? हो. तर हे बघा एवढे डायल्युशन करायचं नाही आपल्याला की एक मोठं टँक. याच्यामध्ये असं येऊ शकतं सर, आता आमच्याकडे एक डॅम आहे, एक हतनूर डॅम आहे. हे पाणी सर डॅमचं इकडचं हे वॉल आहे. या डॅम मध्ये सर मी 2 HCl चे ड्रॉप टाकले. इकडे एक इलेक्ट्रोड लावला आणि एक इकडे टाकडीकडे लावला आणि वायर लावला. तर आता लागेल का? तर एवढं मोठं डायल्युशन करू नका. एवढं मोठं प्रॅक्टिकली डायल्युशन नाही करायचं आपल्याला. आपलं डायल्युशन काय करायचं की तुम्ही त्याच्यामध्ये काय असतं हे बघा, तुम्हाला कोणत्याही गोष्टी, आता तुमच्याकडे काही सबस्टन्स असे असतात, वॉटर असं असतं की त्याच्यात जर इलेक्ट्रिक जात नसेल, तुम्हाला एक गोष्ट शिकवली गेली असेल की 8 मध्ये शिकवली जाते. एक मग असतो पाण्याचा, त्या पाण्यामध्ये ना अशा प्रकारे रॉड टाकतात तुम्ही, टेस्ट ट्यूब टाकतात बघा, सिच्युएशन असते. अशा इलेक्ट्रोड असतात आणि याला तुम्ही टेस्ट ट्यूब लावतात आणि त्या रॉडला अशी बॅटरी लावलेली असते. का? तर इथे पाण्याचं तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस करायचं असतं आणि इथे तुम्हाला ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन आणि इथे हायड्रोजन तुम्हाला कलेक्ट करायचं असतं. माहिती नाही काय येतं? ऍक्टिव्हिटी बघितली की नाही? हो हो सर. काय परदेशी बघितली की नाही? काय आपल्याकडे झालेच नाही? हो बघितली. आपल्या उदडीला झाले की नाही? तर जे आपल्याकडे होत नाही. तू उदडीत तू उल्हास पाटील मधन आहे, मला माहिती आहे. येस. मी याला विचारतोय, काय नाव आपलं, शेखर पाटील. बघा रे, हे असं. मग मला सांगा, यामध्ये सर्वात महत्वाची कंडिशन असते. तिथे कंडिशन अशी लिहिलेली असते की त्या पाण्यामध्ये H2SO चे ड्रॉपलेट टाकायचे आणि ते ड्रॉपलेट का टाकायचे हा प्रश्न तिथे ICSE ला विचारला जातो. ICSE किंवा CBSE किंवा स्टेट बोर्डला विचारला जातो की ह्या पाण्यामध्ये जर तुम्ही असं लावलं तर इथे O2 आणि H2 मिळत नाही लगेच, तुम्हाला इथे काहीतरी टाकावं लागतं, त्याचं नाव असतं H2SO4 चे ड्रॉप टाका पाण्याचे. हे ड्रॉप का टाकावं लागतात? कारण ते टाकल्याशिवाय ह्या सोल्युशन मधनं इलेक्ट्रिसिटी पाऊस फ्लो होतच नाही. ते सुरुवात करण्यासाठी तिथे काय टाकावं लागतं? H2SO4 टाकावं लागतं.
आता मला सांगा की हे पाणी किती आहे, यात फक्त 2 ड्रॉप टाकावं लागतं. 1 ड्रॉपही टाकलं तरी इलेक्ट्रोलिसिस सुरू होतं. तर आयन्स हे मुव्हेबल असतात, जसे इलेक्ट्रॉन्स असतात, ते मूव्ह करतात. तर बॅटरी यासाठी लावलेली असते की त्यांना ह्या कोपऱ्यातनं ह्या कोपऱ्यात ताणायला, इथून इथे ताणायला. तर तो इश्यू नाहीये की तुम्ही म्हणणार की ते सर मग तिथं वगैरे पाणी वाढून जाईल, मग ते आयन्स कुठे पळून जातील. ते आयन्सला ताणण्यासाठीच आपण बॅटरी लावली. समजलं का? आयन्स हे मुव्हेबल असतात, अपोजिटली चार्ज असतात, त्यांना आपण कॅरी करतो. आणि तुम्हाला पुढे शिकायचं आहे की हे इलेक्ट्रोलाइट किती डिस्टन्सवर ठेवावं लागतात, या इलेक्ट्रोलाइटची साईज किती असली पाहिजे, त्यातलं डिस्टन्स किती असलं पाहिजे, हे आपल्याला पुढे शिकायचं आहे. हे तुम्ही म्हणतायत ना की सर मग आयन्स कमी होऊन गेले, पाणी जास्त वाढून गेलं, तर मग इलेक्ट्रोलाइट्स होणार, तिथं उलट दूर चालले तिला आयन्स. मग त्याला सोल्युशन आहे. ते पुढचा पॉईंट आहे आपला की हे इलेक्ट्रोलाइट्स किती डिस्टन्सवरती ठेवावं लागतात, त्याचं पुन्हा अनालिसिस काय आहे. महत्वाचा पॉईंट काय आपला की कोणत्याही सोल्युशन नाही, ऍसिड मध्ये वगैरे तुम्ही जेवढं पाणी ऍड करत जाल तेवढं हे ऍसिड जर असेल, यामध्ये जर इथे पाणी आला तर इथे H+ तयार होतं. पाणी जर एवढं वाढलं तर एवढे H+ तयार होतात. पाणी जर एवढं वाढलं तर एवढे H+ तयार होतात. जेवढे जास्त H+ तेवढी इलेक्ट्रिसिटी जास्त. याला म्हणतात कोलरचा लॉ. म्हणजे पाणी डायल्युशनचा असं मिनिंग पकडू नका की डायल्युशन म्हणजे पाणी जास्त आणि HCl कमी. डायल्युशनचा अर्थ असा असतो की HCl मध्ये पाणी टाकणं. डायल्युशनचा आपल्याकडे एक अर्थ पकडला जातो. काय अर्थ पकडला जातो? HCl 2 घ्यायचं आणि पाणी घ्यायचं 100, असं काही नसतं. 50% कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो आपण, 40% म्हणतो. म्हणजे काय, त्याला 50% डायल्यूट केलेलं असतं, पाणी टाकलेलं असतं. तर डायल्युशन आधी समजून घ्या. डायल्युशनची प्रोसेस म्हणजे काय की त्यामध्ये वॉटर ऍड करत जाणं आणि वॉटर ऍड करत 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 जातो आपण. शेवटी अशी सिच्युएशन येते की तिथे त्याची मोलॅरिटी ही 0 पर्यंत टेकायला बसते. 0 पर्यंत मोलॅरिटी गेली म्हणजे काय, तर त्या पाण्याच्या कम्पॅरेटिव्हली ही मोलॅरिटी 0 पर्यंत का गेली, तर ही जी खालती लिटर मध्ये पाणी आहे त्याच्या कम्पॅरेटिव्ह जे वरचं टाकलं होतं ते 0 पर्यंत गेलं. त्याची व्हॅल्यू एवढी कमी झाली की आन्सर 0 यायला बसलाय. तर तेव्हा आपण त्याचं 0 कॉन्सन्ट्रेशन. काही समजतंय का बा परदेशी? हो. पॉइंट हाच आहे, प्रत्येक वर्षी मला हाच प्रश्न विचारला जातो की सर हे आपला लॉजिकल ब्रेन असं विचार करतो की सर जेवढं इलेक्ट्रिसिटी कशामुळे आहे, सर HCl मुळे. ओके, इलेक्ट्रिसिटी आहे HCl मुळे, H+ मुळे. मग हाच कमी झाल्यावरती इलेक्ट्रिसिटी वाढते कशी, हा मोठा प्रश्न आहे मुलांसाठी. आणि तोच खरं आहे, तेच आन्सर. आपला ब्रेन म्हणतो सर इलेक्ट्रिसिटी Cl मधल्या H+ आणि Cl- मुळे. आता तुम्ही यालाच कमी करताय, मग इलेक्ट्रिसिटी कमी व्हायला पाहिजे, कंडक्टिव्हिटी कमी व्हायला पाहिजे. पण हे H+ जे तयार करत आहे ते वाढल्याशिवाय, हे जे H+ करण्यासाठी जे लागतं त्यालाच H2 म्हणतो आपण. H2 वाढल्याशिवाय H+ रिलीज होत नाही. जास्त वॉटर जास्त HCl रिलीज होऊन जातात. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट की जो कन्फ्युजन क्रिएट करतो तो हा करतो की आपल्याला असं वाटतं की सिंपल आहे, माझ्याकडे 10 HCl चे मॉलिक्युल आहे आणि 10 HCl चे मॉलिक्युल आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तिथे मी 1 वॉटरचा मॉलिक्युल ऍड केला, इलेक्ट्रिसिटी वाढली. 2 केले, इलेक्ट्रिसिटी वाढली. 10 केले, इलेक्ट्रिसिटी वाढली. 100 केले, इलेक्ट्रिसिटी वाढली. तर यामध्ये आपला ब्रेन असं जजमेंट देतो की हा कमी होतोय. आपल्याला असं वाटायला लागतं की वॉटर वाढवल्यामुळे हा कमी झाला. ते 10 मॉलिक्युल आहेत ते कमी नाही झाले, तिथे 10 H+ आहेतच, वॉटर वाढते, हे कमी नाही होतंय. तुमच्या लगेच आपला ह्युमन ब्रेन म्हणतो HCl वॉटर वाढला म्हणजे HCl कमी झाला, असं आपला ब्रेन प्रेडिक्ट करायला लागतो, म्हणजे इलेक्ट्रिक कमी झाली. तसं नसतं. काय फॅक्ट काय आहे की हा स्टेबल आहे. H+ चे 10 मॉलिक्युल्स H+ चे 10+ स्टेबल आहे. फक्त ते रिलीज करण्यासाठी आपण वॉटर वाढवतो. वॉटर तुम्ही कितीही वाढवा त्याच्यामुळे H+ कमी नाही होणार, इलेक्ट्रिसिटी कमी नाही होणार, उलट ती वाढते.
शेवटी काय होणार की जेव्हा हे टोटल वॉटर तुम्ही एवढं वाढवून टाकाल की तिथे एच प्लस हे 9 चे टोटल एच प्लस त्या पाण्यामध्ये फिरू लागतील. आता आता तुम्ही जर सिंपल हे 10 HCl चे मॉलिक्युल होते, त्यात आता 5 मॉलिक्युल एच प्लस फिरत आहेत आणि हे वॉटर आहे. ते पुन्हा वॉटर वाढवलं तर 10 एच प्लस झाले. आता 10 एच प्लस झाल्यानंतर तुम्ही किती वॉटर वाढवा, संपली ना कॅपॅसिटी त्या HCl. 10 मॉलिक्युल कडनं तुम्हाला अपेक्षा होती 10 एच प्लस मिळण्याची, संपली. तर त्याला त्याची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणतात. आता किती पाणी टाका, तुम्हाला एवढीच इलेक्ट्रिसिटी मिळणार. त्या पाण्यामध्ये 10 एच प्लस फिरते. याला म्हणतात लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी. ह्या 10 एच प्लस मुळे जेवढी मिळते त्याला त्याची लिमिट म्हणू. आता कारण तुम्ही तिथे एच प्लस ऍड करत नाही, फक्त पाणी ऍड करत चाललात. आता पुढे इलेक्ट्रिसिटी वाढणार. इलेक्ट्रिसिटी वाढवायची असेल तर HCl टाका, म्हणजेच काय करा, कॉन्सन्ट्रेशन वाढवा. तुम्ही HCl ऍड केल्याशिवाय इथे आता कंडक्टिव्हिटी वाढणार नाही. पॉईंट करतोय? सर कळतं. हॅलो परदेशी. येस. तर 10 एच प्लस तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कंडक्टिव्हिटी वाढवायची तर ऍसिड, दॅट्स ऑल. वॉटर वाढवल्यामुळे तुमची इलेक्ट्रिसिटी कमी होणार नाही. उलट वॉटर वाढवल्यामुळे तुमचे जे 10 मॉलिक्युल होते त्यातले पहिला फक्त 5 मॉलिक्युल युज होते, ते तुम्ही वॉटर वाढवल्यामुळे आता 10 युज व्हायला लागले. याला म्हणतात इन्क्रीज इन मोलार कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, उद्या डिस्कस करू आपण पुन्हा, आणि पुन्हा त्याच्यावरती पॉईंट डिस्कस करू की काय प्रॉब्लेम आहे. आणि लक्षात ठेवा, हा पॉईंट CET, NEET, JEE सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, बोर्ड मध्ये येतो. थँक्यू.